एक पापी उरलो रे गोपाळ भाऊ. जा गोपाळ भाऊ, मला विसरू नको रे गोपाळ भाऊ. माझ्या ताईला हुंड्यापासून दूर कर रे गोपाळ भाऊ. नाहीतर माझी ताई जगू शकणार नाही रे. राजेश, चूप हो. काहीतरी मनाला विचार कर. मी तरी काय करू? माझ्या जवळ एकच सुद्धा पैसा नाही. राजेश, असं मनाला दुःख करू नकोस. नाही नाही गोपाळ भाऊ, मी तिथे जाणार नाही. मी जाऊ नये ताईला पाठवणार नाही रे. मी तिथे कधीच जाणार नाही रे गोपाळ भाऊ. ते हुंड्यासाठी भुकलेले आहेत रे. काय काय झाले? काल आपण दोघे मिळून जाऊ आणि विना ताईला घेऊन येऊ. तू असा भीतोस कशाला? नाही नाही गोपाळ भाऊ, तू काही म्हणशील तरी मी त्याचा कधीच पाय टाकणार नाही. माझी ताई किती दुःखी असेल रे गोपाळ भाऊ. आता मी काय करू? मी वेळा पिसा झालो रे. मला तर काही सुचत नाही. तुझ्यासाठी ताईचा त्यांनी जीव घेतली रे गोपाळ भाऊ. त्यांना कोणाची स्थिती येणार नाही रे. माझ्या ताईचा जीव जाण्याची पाळी आली रे गोपाळ भाऊ. त्या डाकूने पैसे नेल्यामुळे माझ्या ताईचा जीव जातो रे. पुण्यासाठी मी ताईला परका झालो आहे रे. झाले ते झाले. चाल घरी जेवण करू. चाल राजेश. ठीक आहे बाबा, मी आग लावतो. मीनाला काढून मारतो. ए मीना, अगं ए मीना, काय करतास इकडे? ये आई, मला थोडा चाय बनवून दे. आई, जाना या अंदर, जाना जाना. थकवा आला ग. उद्या तू आणि मी तीन ना अंदर क्या मारते थोडाच आहे. मिनटा. जाऊ दे मोकळा, कर मन मोकळा. अगं मीना, तुझ्याशिवाय मला मुळीच अंदर जाना बाका बाकी का अजून. मैं एक बाकी है दूसरा एक अंक बाकी है दूसरा. आपला स्टोव आहे ना, त्याच थोडं तेल टाकतो. ठीक आहे ना, मी तेलाची बाटली आणते. Then
आज तू किती सुंदर दिसते ग. आज मी थोडं दारू पिऊन येते. दोघी बारीक आज मी किती सुंदर दिसते. आज किती छान दिवस उगवला. काय घडलं आम्ही दोघे जण एकत्र झालो. नाही का ते गाव बोलते मी काहीतरी विचार करा. अगं मीने आता घे देवाची नाव.
मला तर काही
कितीतरी वाचला हो, वाचला. यात लागली धागा हो. परदेश आली. आता मेली. आता पुन्हा भरून घेतलं पाहिजे. तिच्या भावाला पत्र दिलं पाहिजे. पेपर जसे का चार वाजले चार काय काय का घराला दंगी पाय चार वाजले चार तुझा पेपर आहे रोजी उठतो नाही ना मग 4 वाजले का मी का करू नको जाओ अरे बापरे, हे नाही जाऊ करायला भयंकर स्वप्न दिसले. काय हे विचित्र हे स्वप्न. नसे काही जण तुमचा नसे बाई माझ्या ताईला तर काय झाले हे नसेल. इथे झोपायच्या बा काढायची तो तुमची मीनाताई स्वयंपाक करत असताना तिला आग लागली व ती मरण पावली. 4 वाजले म्हणते ताई 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 तू मला आज सोडून गेलीस का ताई? देराच्या बा आणि मला दूर झालीस का ताई? आता मी तुला कधी भेट देईल का ताई? ताई मला तू कधी भेट देशील का ताई? देवा परमेश्वरा, आता माझ्या ताईची भेट कधी होईल? मला तर काही सुचत नाही. आणि
विचार करीत बसला? 4:30 वाजले. सांग राजा. 4:30 वाजले. तुम्ही कुठं जाता हो, बुड्या बाया तुमच्या पाहणं. माझी ताई या काय बोलतो? कायमची निघून गेली रे गोपाळ. माझी ताई मला सोडून स्वर्गात निघून गेली रे गोपाळ. काय तो काय सांगतोस राजे? मी ना आता हे सोडून गेली. आता विचार करू नको. चाल आता आपण लवकर जाऊ. चाल आधी मी रिपोर्ट द्यायला जातोय. गोपाळ भाऊ, माझ्या हृदयात किती दुःख होत आहे.